पुरंदरच्या मातीतून उड्डाण घेणारं स्वप्न की शेतकऱ्यांच्या आयुष्यावरचं सावट 6,000 कोटींचं कर्ज, शासन हमी आणि ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा झाला. पण हा विकास नेमका कोणासाठी चाललाय? राज्य मंत्रिमंडळाने भूसंपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटींचं कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. MIDC, MADC आणि सिडको यांच्या सहभागातून विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निधी मिळताच शेतकऱ्यांमध्ये वाटप होणार आहे. मात्र इथे प्रश्न असा उभा राहतो, खरोखरच सर्व शेतकऱ्यांची संमती आहे का? काहींनी फक्त मोजणीसाठी होकार दिला, जमीन अधिग्रहणासाठी नाही, असा दावा आता बाधित शेतकरी करत आहेत. शासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही तिथल्या नागरिकांनी केलाय. विकासाची झेप की हा विश्वासाचा तडा? पुरंदर विमानतळाचं स्वप्न साकार होणार, पण त्याची किंमत नेमकं कोण मोजणार? यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.